हिलाही उत्तर आहे हालाही उत्तर आहे, पण भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. तुम्ही नाही म्हणा, त्याला आपल्याकडे उत्तर आहे. मला अभ्यास कमी असल्यामुळे आज उत्तर देताना आलं, महिन्यानं द्याला पुस्तकं उलटे पालटे करून द्याला, पण द्या ना. पण भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. भामट्यावानी ऐकायची ती सभा. सभा म्हणजे काय? जुन्यांनी नव्यांना नाव ठेवणे, नव्यांनी जुन्यांना नाव ठेवणे, आणि येड्यांनी 200 रुपये रोजाने ऐकणे. त्याच्यात हाय का काय? त्याच्यात वाजवत आहे शिजवणाऱ्या हाय का? यांनी म्हणायचं यांना जमलं नाही, यांनी म्हणायचं त्यांना जमलं नाही, आपण म्हणायचं जमू नाही तर न जमू. दोनशे अधिक चपटी अधिक खांड बरोबर लाल बीज कोलटू सभा. सध्या इथं बोलत जायचं, यसला यस नोला नो, पटलं तर हा म्हणायचं. या जगात फक्त कीर्तनच सत्य आहे. यावर तुमचं मत काय? सगळ्यांना पहा, सध्या दोघांना दुष्काळ आहे. सध्या एक शेतकरी आणि 2 कार्यकर्ते. दुष्काळ दोघांना. शेतकऱ्याला दुष्काळ कशाचा आहे? पाऊस पडत नाही त्याचा. आणि कार्यकर्त्यांना ह्या आठवड्यात दुष्काळ कशाचा पडला? ज्याच्या आपण 40 वर्ष छात्रांच्या ठरल्या तो गेला निघून दुसऱ्या पक्षात. आपण बसलो बांबू उपटीत. आता काय करणार? 30-40 वर्ष आपण त्यांचे भोंगे बांधले, ते गेले निघून. आपण म्हणायचं हे ना, बरं आता आपल्याला जाता येईल, आपण त्यांना घोडे लावेल पहिले. आपल्याला ते आता भोंगळे करून आणतील ना. मग सध्या कार्यकर्त्यांवर लय भिकार दिवस आले. भिकार गुस्सावाच वाईट दिवस आले. कार्यकर्ते बी ते बी तसे चेतडे राहतात. जिकडून मिळेल तिकडे गुजरात तुमच्याकडे जा. बरं यांना कसं आहे महाराज? एका पक्षातून दुसऱ्या पक्षात द्यायला यांना नाही लायसन, यांच्याकडे नाही सर्टिफिकेट, यांना नाही डिग्रीचं प्रमाणपत्र, फक्त हालतो आणि गेलो घडो. यांच्याकडे पुरावे का? यांनी एखादी परीक्षा दिली का? हॉटेलमध्ये वेटर राहायला, हॉटेलमध्ये वेटर ठेवायला सर्टिफिकेट लागतं. हॉटेल मॅनेजमेंट कोर्स व्हावा लागतो. कार्यकर्ता व्हायला काय लागतं? फक्त घरचं काम सोडायचं आणि बोंबलं थिंडायचं. तुमचा तुम्ही नाही पाचती तुमचा. हाताने नेले 30-40% पोरं पुढे त्याच्या मागे हिंडून भिकारी झाले. वडा बिडी नाही राहिली. पाहुणे येईन, पाहुणेच येईन. रेंज गेली, रेंज 35-35चे काही बायको नाही. जुडीदारांचे ऑपरेशन झाले. आता 42 पोरी पाहिल्या. एका पोरानं नाही पसंत केल्या. त्याला एक माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली, पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणजे भिकाऱ्याला पोर दिन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही? तर हा पाहिला मला पाहिला आलता. अरे कोणाच्या नादी ना कोणा का आमच्या टोळीचे नेमळ वाहन बाळामाई फुकाट खा. आमच्या टोळी दे दरिद्र येऊ. कोणाच्या माग का बोंबलं थिंडत अर्ध्या खांब्यासाठी. या आमच्या टोळीत हरिपाठ येऊ नाही तर न येऊ. हे एवढे 90 वर्षाचे म्हातारे यांच्या पाया पडतात. आहे का नाही श्रीमंत? आहे का नाही श्रीमंत? 5-7 वर्षाचे 90चा म्हातारा गपकन पाया पडतो. वजनात का नाही, खाऊन पिऊन सुखी, वरून 100-100 200 चलो. बिंबासाठी डिजिटल ठोकीत बांबू उपटीत काय मिळालं ना? त्यामुळे चिंता बिंता काय करायची नाही. आपल्या कीर्तनाला बोलत जायचं एक, आणि दुसऱ्या मुद्दा कीर्तन सुरू झालंय एक, मोबाईलांमध्ये डोके घालायचे नाही. काही हलकटांना इतकी नालायक सवय, आम्ही वर जीव काढायचा नाही. या बदिराणी
सरळ उठायचं, येड्या बाबडी खाली जायचं आणि एकट्याची गेम चालू द्यायचं. नालायक नाद लागलाय कुठून तो मोबाईल. अंडरपॅन्ट नाही पण मोबाईल आहे. आतली चड्डीच नाही, चैन उघडी ना आतून नाही मोका. काही रेंज मध्ये, काही रेंज मध्ये आखलीचा पत्ता नाही काय. आणि बसलेले सुशिक्षित लोक नीट आहे का, मोठमोठी पुढारी फाडारी कोणी असले तर, कार्यकर्ते विरेकर्ते शिक्षक लोक नीट आहे का. मोबाईल ही गरज नाही, मोबाईल ही आवडही नाही, मोबाईल हे सध्या व्यसन आहे. काय मत आहे तुमचं? हा म्हणा नाही तर नाही म्हणा. 80% मोबाईल वापरणारी लोक भरमिष्ट झाली. पागल पागल झुलत येते, झपाटली पागल झाली. लय विडे गेला मोबाईल आला, त्यांच्याही सुद्धा खोलली नाही. पागल भरमिष्ट झाली. 20% तरुण पोरं गडी राहिले नाहीत. बायका देताना चेक करून घ्यायला, डिस्प्लेच गेला त्यांचा. मग काय म्हणते 5 वर्ष झाले त्याच्याकडे नाहीच काय तर होईल का. धिकार नाद लागला मला करणार तो मोबाईल. आणि मोबाईल मुळे 4 रोग झाले. कबूल व्हा सगळे. एक, मोबाईल मुळे 4 रोग झाले. एक, संवाद संपला, संवाद राहिला नाही. माणसं एकमेकाशी बोलानाच. नवरा बायको पोरगा पोरगी 4 माणसं घरात. काय गप्पा नाही, थोडी वेळ नाही का. 4 इंची गेम चालू आहे. पोराची पबजी, पुरीचं व्हॉट्सअप. हे कोण बोलत आहे कोणी घरात. एक, संवाद कमी झाला. 2, मोबाईल मुळे पहिली गोष्ट 4 रोग आहेत. एक, संवाद कमी झाला. 2, माणूस एकल कोंड्या झाला. एकटे बसत येड्या बाबळीत गवतात, फुलाखाली. येड्या बाबळी हो याडच झालं. एकल कोंडे, एकटच घासा नाही गेलं आणि घासतच झोपलं. येडे झाले, एकल कोंड्या माणूस झाला. आणि 3, मोबाईल मुळे माणसाचा स्वभाव चिडचिडा झाला. चिडचिडा. आणि 4, कॅपॅसिटी पेक्षा जास्त मोबाईलचा वापर झाल्यामुळं, मेंदूला रक्त पुरवठा न झाल्यामुळं माणसं सायकोलॉजिकली अनफिट झाली. यावर तुमचं मत काय? आणि मोबाईल मुळे माणसाला 3 रोग होतात. एक, मोबाईल मुळे 4 रोग होतात. शाळेतले पोरं नीट आहे का. मोबाईल मुळे 4 रोग होतात. 1, डोकेदुखी. 2, सांधेदुखी. 3, दृष्टीदोष. आणि 4, निद्रानाश. मोबाईल वापर शाळेत सुद्धा शिक्षकाला मोबाईल नकोय, विद्यार्थ्याला मोबाईल. शाळेच्या गेटला मोबाईलच नकोय. पण खरेच्या आई दिली. खरं बोलायचं नाही लोकांनी. लोकांना फक्त असं लागतं, या 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 बसा बोकांडी आमच्या. नाहीतर विनोद समजू नका. 5-6 मोबाईल तुम्ही कानाला घ्या, कान गरम होत नाही. मोबाईल मुळे डोकेदुखी, सांधेदुखी, डोळ्याचं प्रमाण दिसायचं कमी होतंय. बऱ्याच लोकांचं झालंय. आणि निद्रानाश म्हणजे मोबाईल वापरणारी जी पोर आहेत त्यांना झोपा नाही. बरं काय तुमचं खुटलंय व लोकांपाशी. एकदा करून पाहायचा, नाही लागला सोडून द्यायचा विषय. हॅलो हॅलो, नाही ना लागू उचलीत तो गप मर ना. हॅलो हॅलो हॅलो, इकडं कुठं हॅलो, तरी आवाज येईना. हॅलो हॅलो. आता का इकडंच रेंज राहिली, बाकी गेली रे. बावल्याचा बाजार. पाया पडून सांगतो, 20% लोक 20% लोक
बरं जाऊ द्या, विनोदाचा भाग सोडा. ही मला तुम्ही शिव्या द्या, मूर्ख म्हणा. मी बोललो हा विनोद आहे. आणि महिलांना पाया पडून सांगतो, पाया पडून सांगतो महिला मंडळ तुम्हाला, माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका. महाराज उलथू द्या मोरडे दिले. महाराज कीर्तन संपले का मरण गण दगड उचकला का बोय. महिला मंडळ आमची आई लहानपणी पोरग रडायला लागली तर त्याला खेळताना पिठाचा गोळा द्यायची. लय रडायला लागली तर आमची आई भाकरीचा पापोडा द्यायची. पाया पडून सांगतो महिला मंडळ, मुलांना तुम्ही मोबाईल खेळायला देऊ नका. तुम्हाला वाटतं आमचं पोरग एकुलतं एक आहे, आम्हाला कोणासाठी कमवायचंय. उद्या त्याच्या मेंदूला ब्लड ऑफ सर्क्युलेशन, मेंदूला जर रक्त पुरवठा कमी झाला आणि त्या गेम जर पॉवरफुल झाल्या तर तुम्हाला पाणी पाजायला सुद्धा पोऱ्या राहणार नाही. हे ध्यानात ठेवा. तुम्हाला आता राग येईल. तुम्हाला जर घरचा पानहड्या निश्चित पाहिजे असेल, विनोद हा विनोद आहे. या पोरांच्या मेंदूवर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचं एवढं कारण सांगतो शिकलेल्या लोकांना. याचं कारण सांगतो शिकलेल्या लोकांना. Every man has a different capacity for knowledge. Brain is same, but capacity is different. मेंदू सगळ्यांचा समान आहे, पण त्या मेंदूची कॅप्चरिंग कॅपॅसिटी एका जगा वेगळी. एक MBBS डॉक्टर आहे, एक कंपाऊंडर आहे, एक क्लास 1 आहे, एक शिपाई. व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? याचं कारण काय? ब्रेन इज सेम बट कॅपॅसिटी इज डिफरन्स. मग 40 पोरं जर वर्गात असतील तर 5 स्कॉलरशिपला का बसतात? त्या 5 जणांमधला एकच पास का होतो? MPSC ला 500 बसले तर 4च पास का होतात? त्यातले 2 तहसीलदार होतात, 1 BDO होतो. का होतं? प्रत्येक माणसाच्या मेंदूची कॅप्चरिंग कॅपॅसिटी वेगळी. यदा कदाचित या पोरांच्या मेंदूला जर रक्तपुरवठा वेळेत झाला नाही आणि मोबाईलला जर यांना ताण पडला तर प्रत्येक माणसाच्या मेंदूला 3 आवरण आहेत. दुर्णावरण आहे, ज्ञानावरण आहे, मध्यावरण आहे. त्या मध्यभागी प्रमस्तिष्क मेंदू द्रव पदार्थ आहे. मेंदू 2 आहेत. लहान मेंदू आहे, मोठा मेंदू आहे. उद्या जर त्या पोराच्या मेंदूची कॅपॅसिटी संपली, 20% लोक पबजीने मेले. गोळ्या घालून घेतले त्यांनी स्वतःला. का? हत्यानं मरण ओढू नका. तुम्हाला वाटतं जग सुधारलंय? जग वाटोळं झालंय जगाचं. नुसत्या काय मला वाटतं मला एक वर घे खेळू द्या, गेम करीन ना. गेम कशाला खेळू द्या? यांना हरिपाठ शिकवा ना. आणि कीर्तनाला दुसरा मुद्दा संपलाय, मोबाईलचा वापर कमी करा. ही काळाची गरज आहे. सारखं तेच पागल सारखं आपलं धडी येणे नाही. फार पागल झाली लोक. कानात वायरी घालून झोला. ज्या गाडीतून उतारलं त्याच गाडीत चढले. अरे एक तर मोटर, एक तर गायचं दूध काढलं गेलं, बादलीच नेली नाही त्यानं. कसं दूध गेलं खाली? अरे काय येडेपणा चाललाय सांगा. हा विनोद आहे का? जरा भान ठेवा. इंद्रिकर मरणार नाही 5-25 वर्ष, पण मी मेल्यावर सुद्धा तुम्हाला आपलीच आठवण येईल. ध्यानात ठेवा. हाताने झटे होतील. माणसं म्हणते पण जग सुधारलंय. वांग सुधारलं नाही जग. पूर्वी फक्त पुरुष फेट्या बांधायची. त्यांनी फेटे सुरू केले. आम्हाला घ्या ना वार हिंडवतो गावात. पुरीनी पॅन्ट शर्ट घाला, आम्ही गावून घाली. तुम्हाला काय खाता? बावळ्याचा बाजार नाही तर सुधारलं जगन सुधारलं. तसं काय झालंय महाराज, तुम्हाला एक वाक्य सांगतो. मूर्ख माणसांच्या हातात पैसा गेल्यामुळे त्यांनी धर्म विक्रीला काढला. काय माहिती तुमचं? लक्ष्मी गेली हलकटाच्या घरात. यांचा पैसा नाही घामाचा. घामाचा पैसा असल्या ऊत येत नाही, पण फुकाट मिळाला ना तो झोपून देत नाही. यांचं श्री बऱ्याच लोकांचं असं झालंय. पैसा बेसुमार झालाय आणि भेजा कमी झाला आणि पैसा जास्त झाला. कळलं लोकांना काय? पोरांनो सरळ बसा पटकन आणि उत्तर द्या. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलते? मम्मी. करेक्ट.
आणि खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात हलकट कोण? हलकट पप्पा. करेक्ट. आणि हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. बरं मम्मी बोलायला लागलो का शेंडा बुडू के का तिला? आकार हे का उकार हे का यलांटी हे का काय काय सांभाळू मी काय सांभाळू तो म्हणला काहीच सांभाळू नको तोंड सांभाळ. ए सरळ बसा पटकन बैठे सावधान. हा या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा टायगर जिंदा है. अजून भारत. हा करेक्ट. हा या 2-4 वर्षात गाजलेला 2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. सैराट म्हटलं सगळ्यात फोकसचं गाणं जिल्हा. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुन तुझा माझ्यावर. मला अंदाज झाल्यासारखा विकासाचं पहिलं पाऊल. पुढचा प्रश्न बोलणं एकदम जोरात. घाबरायचं? 8वीच्या पोराला मोबाईल आहे बरोबर आहे. त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. करेक्ट. मग आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे आपला. अडीच तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते. मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई. करेक्ट. आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत. आई आली हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद आहे. लोक म्हणते इंदुरीकर काही बोलतो मी काय पागल आहे का? फक्त माझ्यात एकच दोष आहे. फक्त माझ्यात एकच दोष आहे का मी खरं बोलतो बस. बाकी काय? चला थोडं मागे येतो. मोबाईलचा वापर कमी करा. पाया पडू शकतो महिला पुरुष ही गोष्ट गरजेची आहे किंवा नाही आहे. पाया पडतो. अभंगातला 2रा मुद्दा संपला. अभंगातला 3रा मुद्दा आज गायक वादक मंडळवारी माई सिस्टमाने सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये श्री माणिकराव अप्पा लक्ष्मण पाटील भोसले यांच्या पाठीवर रवींद्र माणिकराव भोसले, महेश शिवाजीराव भोसले, संजय माणिकराव भोसले, चिरंजीव अजिंक्य रवींद्र भोसले, आदित्य महेश भोसले, ओंकार महेश भोसले, अथर्व संजय भोसले, भोसले पाटील परिवार, गंगा भागीरथी सरस्वती माणिकराव भोसले, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, ग्रामस्थ भजनी मंडळ, गायक वादक गुणीजन मंडपवाले, माई सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये भोसले परिवाराच्या दुःखद प्रसंगाला जमलेले आपले विश्व परिवार भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कीर्तनाला सुरुवात. आतापर्यंत चाललं काय? आतापर्यंत 2च मुद्दे झालेत. अभंग कोणाचा 1 आणि चिंता विंता करायची नाही 2 आणि मोबाईलचा वापर कमी करा. हे मुद्दे तुम्हाला पटतात का सांगा. आता 3ऱ्या मुद्द्यात आता पोरांनी थोडं बोलायचं नाही. आता थोडा किचकट मुद्दा आहे. आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगा पुण्यस्मरणाला सुरुवात करण्यापूर्वी पुण्यस्मरण का घालायचं, श्राद्ध का करायचं, मरायचं का, जन्माला यायचं का याची उत्तरं सांगतो. पहिल्यांदा तुम्हाला जन्माला आणून घालतो, आल्यावर मोठं करून देतो, मोठं करून देतो. मरायचं कसं हे सांगतो, मरून दाखवतो, स्वर्गात नेऊन घालतो, खाली आणून सोडतो, पहिल्या कळ्यावर घालतो. आता थोडस किचकटे फक्त पोरांनी बोल. हे बघा उत्तर निडागा. मागील जन्माचे भोग भोगून संपवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला जन्माला यावंच लागतं. मान्य आहे का? सावधरावर का पुरावा 17वा अध्याय. झाड झालीचे फुले, मानव झालीचे बोले, आणि भोगे झालीचे केले कर्म पूर्वजन्मीचे. पुरावा काकडा, माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, बैरा झालो नरदे येता, साधू संतांची निंदा केली, हरिभक्तांची स्तुती नाही केली, तेने वाचा पंगू झाली. भोगतो
परंतु राठी थांबवला आणि भुजंग पावला आणि पुरावा काकडा कर्मे रावण असा गेला कर्मे दशरथ पितृ विमेला कर्मे रावण शय पावला मागील जन्माचे भोग भोगून संपवण्यासाठी यावंच रिवर्स करून अभंगाकडे देतो. अभंग तुकाराम महाराजांचे कडवे 4 आहे. अभंग गाथ्यातला आहे. उपदेशपर प्रकरणातील आहे. दुसरा मुद्दा चिंता विंता काही करायचे नाही. कटेवर हाते विटेवर उभा तो जगाचा बाप आहे. त्याला काळजी उगत आपण छाताड झोडून जगण्यात काही मजा नाही. तिसरी गोष्ट मोबाईलचा वापर कमी मोबाईलचा वापर कमी करा. चौथा प्रकार भोसले परिवाराच्या दुःखद प्रसंगाला जमलेले आपतेष्टबद्री परिवार गायकवाड गुणीजन भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कीर्तनाला सुरुवात. कीर्तनात पहिले वाक्य प्रत्येक व्यक्तीला ज्याच्या त्याच्या कर्माची फळे भोगण्यासाठी यावंच लागतं. इथं वळवळ करायची नाही. जन्माला येणारा 2 कारण आहेत. एक मागचे भोग भोगायचे आणि मागच्या वासनेचं फळ पुरं करायचं. मागची जी तुमची वासना शिल्लक राहिली असेल ती आता येऊन पुरी करायची आणि मागचं जे असेल ते भोगायचं आणि जायचं. देवाचा बाप सुटला नाही. तुम्ही वळवळ करायची नाही. उगाच छाताड नाही जोडायचं. हे काय आपण बांधला बंगला आपल्या बापाला नाही जमलं. आता त्या बापाला जर जमलं नसतं बाकी ते जर तुम्ही घरी गेलो करा. कर्म भोगायचं आणि पुढे जायचं. आता फायनल घ्या. ज्याचं त्याच्या कर्माची फळं ज्याला त्याला भोगावी लागणार. भोगण्यासाठीच आपण आलोय. शाळेतले पोरं प्रश्न पहिला अ आणि प्रश्न पहिला ब. पहिला प्रश्न अ मध्ये उत्तर अशी आहे. पहिल्या प्रश्न अ मध्ये उत्तर असे 3 मार्काला रिकामा जागा आणि 2 मार्काला जोड आहे. किती मार्क झाले? अ आकड्याला 5. 3 मार्काला रिकाम्या जागा आणि 2 मार्काला जोड्या. किती झाले? 5. आणि ब आकड्यामध्ये एका वाक्यात उत्तर द्या. 5 ला 5 मार्क आहेत. पहिला प्रश्न कोणता लिहा? तुम्ही पहिल्यांदा अ आकडा लिहाल का ब आकडा लिहाल? आकडा लिहाल. तुम्हाला खरी मार्क कोणत्या मार्कात पडतील याची गॅरंटी आहे. अ गटात का ब गटात? कशावरून? अरे 3 रिकाम्या जागा आहेत तिथं. 2 जोडे आहेत. पण इकडं एक वाक्यात जर वाक्य चुकलं का उत्तर महत्वाचे मार्क पुढे पडतील. रिकाम्या जागा करेक्ट. अजून जोड्याला हवा. बाकीच्या टापाच आहेत. काय नाही पोरांना फक्त जायचं बसायचं भात खायचं घरी यायचं. खाण्यावाली बुडवलं निघायचं. घरच्यांना गरज नाही.
आईबापांना इस्टेट मोकार झाली, पोरं शिकले पाहिजे असं काही नाही. सरकारनं पोरांना मारायचं नाही म्हणून शिक्षकाला दम दिलाय. यांना मारायचं नाही, 8वी पर्यंत नापास करायचे नाही. त्यामुळे ह्या औलादींना त्याच्याशी काही घेणं नाही. त्यांना माहिती आपण घरी राहिलो तरी पास, शिकायला गेलो तरी पास. त्यामुळे इमानदारीतून गेलं. शिक्षकालाही खात नाही, बापालाही खात नाही, नापास होतच नाही. हा भंगार माल न्यायचा 9वी पर्यंत फुकाट, हा घालायचा 10वीत. आखलीचा पत्ता नाही. आणि 10वीला मग यांनी भंगार भुंगार का त्यांना खिडक्यांजवळ आणायचं. शिक्षकाला दम दे, पोलिसाला दम दे, कॉप्या कर, सुटले. गेले 11वीला. 11वीला नापास करता येत नाही मतदान टिकवण्यासाठी. म्हणजे मतदारसंघात शाळा काढायची म्हणजे मतदार तोडून बोरं कशी करता येते. मग तिथे नापास करता येत नाही. 12वीला ते बोर्डाचा तडा घ्या, नापास तिथं नाही. मग 12वी नापास झाला युवक कार्यकर्ता. हा भंगार माला असा पैदा झाला. हे कशाच्या लायकीचे नाही, बरं म्हणता येईल आपले नाही. तासाच्या बाहेर पडलेलं पीक वळपायला तकलीफ करत. पण पोसत नाही. महाराज महाराज, महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून जनता थोडीफार जागेवर आहे. नाही तर 16चा पोरगा जर बलात्कारात आहे, 17चा पोरगा जर दरोड्यात आहे आणि 18चा पोरगा जर खुनात आहे, तर आम्ही सुधारितपणाच्या टापा हाणतोच कसा हा प्रश्न आहे. केरळ वरून हवा भरायला आले निर्वास, केरळ वरून हवा भरायला आलेलं पोरग हायवेला गुंठ्याचा मालक झालंय. हवा भरण्याच्या पैशावर एमपीची ट्रक आमच्या हायवेनं जाते तर रस्त्याच्या कडेला शिजून भात खाते आणि आमची औलाद जमीन विकून धाब्यावर खाते. रिकाम्या बाटल्या विकणाऱ्याने गाड्या घेतल्यात, बाटल्या रिकाम्या करणाऱ्याने जमीन विकल्या. 12 वाजेपर्यंत आमचा टोनगा धाब्यावर जेवायला आहे आणि त्याची आई म्हणती दरवाजा उघडा ठेवा, पप्पू येईल. तो पप्प्या हरिपाठाला गेला का? पप्प्याची आई, पप्प्याची आई अंगणात बसवली पाहिजे पप्पे येईपर्यंत. बस बाहेर त्याला असं नंगाट बाप पाहिजे. बाहेर तुही बी बाहेर. आई बाप ढिले झाल्यामुळे माल खराब झाला का? नाही तर चांगले भंगार भंगार एका ते फटकावल्यावर काय करते ह्या औलादी. 70ची टोन गेला पण 10चा मोबाईल आहे, 2-2.5 हजारचा पायात बूट आहे, त्याच्या रुपये इन्कम नाही. आजपासून नियम करा बरं, रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ द्यायचा नाही. आठवड्यात जागे व्हायचा का नाही बा. 9:30 वाजता आपल्या घरात एंट्री नाही. पार तिकडा पोरगा म्हणलं मी घरातून निघून जाईल, कपडे पिशवी आला त्याचे. मी करीन प्रयत्न परत. गेलो ते गेलो कुठं इकत आले. ते म्हणलं मी फाशी घेऊन द्या, दोर खान द्या. इथून पुढच्या कालावधीमध्ये मुलाबाळ संपत्तीपेक्षा संततीला किंमत द्यावा लागेल. पटतंय का बघा. पुढे आलं उत्तर, मागील जन्माचे भोग भोगून संपवण्यासाठी यावाच. बोलाय काय झालं यावंच. आता आल्यावर जावंच लागेल. पुरावा ऐका. 2रा अध्याय. उपजे ते नासे, नासले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र दैसे परिभ्रमेला. उद्याचं असताना जाणार, असतं तर उद्याला येणार. आता जन्माला तुम्ही आला तर भोगायचे आणि मरावा लागेल. आता कसं मरायचं ऐका. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. अशा बोगसगिऱ्या चालत नाही. कोणी उठायचं माया पोराला पाका शिकवा, कोणी उठायचं माया पोराला कीर्तन शिकवा. बापाची पेट आहे. कोणी उठायचं हे नाही. 80% भजन्यांचे पोरं भांगार आहेत, पखोद्यांचे पोरं याडपाट आहेत, कीर्तनकारांची पोरं कचाकच कोठरी आणतात. कोणची सुईची आहेत
जगात एकच माणूस अख्ख्या जगात का जे बापाला जमलं ते पोराला जमतं, पुढारी. एवढा एकच माणूस जगात जिवंत राहिला नाही तर अख्खं जग मिळालं. डॉक्टरचं येडं निघलं, मास्तरचं पंप लुटायच्या टोळीत सापडलं.